मात्र मराठा बांधवांकडून जरा त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू झाला. मनोज जरांगे पाटील हे आता मी मुंबईला जाऊन निघालेले होते, त्यात सगळे लोक उभे राहिलेले आहेत. पाटील ऑडिओ येतो का? माझी केवळ बदनामी चालू आहे आणि आतापर्यंत लवकर या, सर्वांनी शांतता बाळगा, जागा कोणी सोडू नका. बोला निघाले स्टेजच्या खाली उतरले. मी तुझ्या सागर बंगल्यावर येतोय. चल घे माझा बळी, निघालो मी. चल येतो तिकडे हरामखोर आग निघालो. चल सागर बंगल्यावर निघालो मी तुझ्या. चला मला पट्टा द्या, मला चालता येत नाही. काठी द्या माझ्या हातात, मला काठी धरू. सर्वांना विनंती आहे, शांतता बाळगा प्लीज. कोणीही शांत, माझी सर्वांना विनंती आहे, ढकलाढकली करू नका. विनंती आहे सर्वांना, माझी विनंती आहे सर्वांना, कोणीही ढकलाढकली करू नका. समोरच्या बाजूला चेंगराचेंगरी होईल, तुम्ही समोरची बाजूला चेंगराचेंगरी होईल, माझी विनंती आहे. दादा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, आपण थोडी शिस्त शिस्त बाळगा तर आपलं काही माझी विनंती आहे. पाटलाच्या आजूबाजूला जे आपले सगळे टीम उभा आहे, त्या सगळ्या टीमला विनंती आहे, ढकलाढकली कोणी करू नका. हे पाटलाच्या बाजूला जी टीम उभा आहे, सरपंच असतील, किशोराबा असतील, बाळासाहेब असतील, रिंगण करा. सगळ्यांना विनंती आहे, लोटालोटी करू नका. सर्कल करा, सगळेजण सर्कल करा. पाटलाला तुमच्या इच्छा आपण मुंबईला निघू, पण तुम्ही गडबड करू नका. सागर बंगल्यावर येतोय. चल घे माझा बळी, निघालो मी. चल येतो तिकडे हरामखोर आग निघालो. चल सागर बंगल्यावर निघालो मी तुझ्या. चला मला पट्टा द्या, मला चालता येत नाही. काठी द्या माझ्या हातात, मला काठी धरू चालायला लागतं. देवेंद्र फडणवीस, तुला बळी पाहिजे ना? माझा बळी घे. मी सागर बंगल्याला आलो तुझ्या. तू मराठ्यांचा घात करायला निघाला, तू चुकीच्या लोकांना हाताखाली धरला आणि मराठ्याला बदनाम करायला. माझ्या संघ एकाही मराठ्यांच्या माणसाला मुंबईकडे यायचं नाही. मी एकटा जाणार. आरक्षण घेऊन येणार सगळ्या मुलांची. देवेंद्र फडणवीसला बळी पाहिजे ना? काम करणार
मला चालता येत नाही, मला काठी हातात धरायला होतं. तुला माझा बळी पाहिजे ना? चल घे. माझ्या विरोधात बळ्या घालायला वापरणार तू. वापरू. ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सगळ्यांसाठी थांबायला बदल काही सांगत नाही. तुझा मराठी कावा बोलून काढणार. दलित बांधव आमच्या बाजूला राहणार. सगळा धंदा वंजारी बांधव आमच्या बाजूला राहणार. मराठी सुद्धा तुझा कावा सर्व बसून राहा. जो काही निर्णय होईल समाजाच्या निर्णयाच्या पुढे मनोज पाटील कधी जात नाही. लक्षात घ्या. त्यांना आपण मनधरणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्लीज तुम्ही कृपया बसून घ्या. तुम्ही इथून कुणी हरवू नका. सर्व सहकारी टीम त्यांच्या सोबत आहे. ते त्यांना इथपर्यंत निश्चित घेऊन येतील. निशंक राहा. आपण ते पाटलांचा विचार आपण घेतल्याशिवाय आणि आपला विचार त्यांनी घेतल्याशिवाय हे आंदोलन पुढे गेलेलं नाही. समाजाला विचार घेतल्याशिवाय तेही काही करत नाहीत आणि आपणही त्यांच्या शब्दाच्या पलीकडे नाही. आपण प्लीज खाली बसा. एवढ्या शिखरचे लोक प्लीज खाली बसा. आपण शांतता धरू. सगळ्यांनीच ते काम करायचं नसतं. आपण आपल्या जबाबदारी. एक मिनिट. हॅलो. जरांगे पाटलाची जवळची मंडळी आहे ते जवळ थांबतील. बाकी कोणी जाऊ नका. तिकडे जाऊ. समजून सांगू शकतात त्या मंडळी जावं. जरांगे पाटलाला रोकावं. चला खाली बसा आणि त्यांना आणण्याचा प्रयत्न करावा. सहकार्य करा. खाली बसा. माझा पाय फ्रॅक्चर असल्यामुळे त्या गर्दीत मला घुसता येत नाही. माझी विनंती जी कोणी जवळची मंडळी आहे ज्यांचा ऐकतात जरांगे पाटील त्यांना समजून वापस आणावं माझी विनंती आहे. निश्चित आणण्यासाठी सर्वजण आपले सहकारी आंदोलन टीम आहे. फक्त आपण शांत झाला. आपण वापस त्यांना घेऊन येऊ परत. थेट जाऊयात अंतरवाली सराठीमध्ये. संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. संजय, काय घडतंय त्या ठिकाणी? आपण बघू शकता की जरांगे पाटील आता त्यांची जी मागणी आहे सगळ्या सगळ्यांना आरक्षणाची मागणी कुठेतरी पूर्ण झाली नाही आणि सरकारही कुठे गंभीर आता दिसत नाही. त्यामुळे आज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. एकतर त्यांच्यामुळे पक्षात इतर पक्षाचे आणि इतर पक्षात गेले असाही त्यांना गंभीर आरोप केला आहे. तोपर्यंत मला मराठा समाजाला आरक्षण देणार नसेल तर तुमच्या बंगल्यासमोर येऊन उपोषण करणार असं इशारा देत जरांगे पाटील उपोषण स्थळावर उठून आता अंतरवाली सोसायटीच्या बाहेर पडत आहेत आणि त्यांच्यासोबत हजारो संख्येने मराठा समाज आहे. त्यांना विनंती करत आहे की आपण 16 दिवस उपोषण केलं. आपण उपचार घ्यावे, जेवण करावं आणि आपला निर्णय बनावा आणि या ठिकाणाहून जेवण केल्यानंतर उपचार घेतल्यानंतर मुंबईकडे निघावं. परंतु जरांगे पाटील कुठल्या ऐकले जमत नाहीत आणि ते आम्हाला उपोषण स्थळावर आता पायी अंतरवाली सोसायटीच्या बाहेर पडत आहेत. परंतु मराठा समाजाच्या वतीने कुठेतरी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न होतोय. परंतु जरांगे पाटील काही ते मानायला तयार नाहीत आणि अंतरवाली सोसायटीच्या बाहेर आता जरांगे पाटील पडतायत. आपण दृश्य बघू शकता. जरांगे पाटलांना विनंती करण्यात येत आहे मोठ्या संख्येने मराठा समाज अंतरवाली सोसायटीमध्ये आज बैठकीला आला होता आणि या बैठकीमध्ये जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर कठोर अशा शब्दात इशारा साधला. त्यांच्यावर आरोपही केले आणि जरांगे फक्त नक्कीच संजय, तुम्ही आपल्यासोबत राहाच तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. या ठिकाणी मनोज जरांगे हे चांगलेच आक्रमक बनलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. मी तुझ्या सागर बंगल्यावर येतोय. चल घे माझा बळी. निघालो मी. चल येतो तिकडं. हरामखोर आग निघालो. चल सागर बंगल्यावर निघालो मी तुझ्या. चला मला पट्टा द्या. मला चालता येत नाही. काठी द्या माझ्या हातात. मला काठी धरी चालायला लागतं. देवेंद्र फडणवीस तुला बळी पाहिजे ना? माझा बळी घे. मी सागर बंगल्यावर आलो तुझ्या. तू मराठ्यांचा घात करायला निघाला. तू चुकीचा लोक हाताखाली धरला आणि मराठ्याला बदनाम करायला माझ्या संघ एकाही मराठ्यांच्या माणसाला मुंबईकडे यायचं नाही.
थोडं शांत व्हा पाटील. मी एकटा जाणार. आणि तुम्हाला केंद्र याताने आरक्षण घेऊन येणार. शांत व्हा ना थोडं. सगळ्या सगळ्यांची रस्ता देवेंद्र फडणवीसला बळी पाहिजे ना. काम करणार. थोडं शांत राहा. बळी घे. थोडं शांत राहा. बंगल्यावर यायला थोडं शांत राहा. युतीला सागर बंगल्यावर यायला. मला थांबता येत नाही. मला होईल ना पाटील. काय समाजाला इकडे नाही. बाबांनी भावांनी मला माहिती. ते समाजात नाही. मला चालता येत नाही. मला काहीतरी हातात धरायला होतं. सांभाळा पाटील. तब्येत बघा मी काय काय? पाटील. काँग्रेस, तुला माझा बळी पाहिजे ना? पाटील. चल घे. पाटील, मी यायला सागर बंगल्यावर. तुम्ही पोलिसांना करा. माझ्या विरोधात बळा घालायला वापरणार तू. वापरू. थोडं हळू बोला पाटील. त्रास व्हायला. ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सगळ्यांसाठी थांबायला येतं. नक्कीच तर